स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. मिरज शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मॉड्युलर ICU आणि ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खडे, खासदार विशाल पाटील, आमदार इंद्रिस नायकवडी उपस्थित होते. राज्यातील प्रथमच मॉड्युलर ICU आणि ऑपरेशन थिएटर आता गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी खुलं होणार आहे. तब्बल 25 कोटी खर्चून 40 बेडचं अद्ययावत ICU तर 21 कोटी रुपये खर्चून अद्ययावत ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण आज घेण्यात आलं. तर पूर्णपणे पंचतारांकित असलेल्या खासगी हॉस्पिटलप्रमाणे या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना उपचार प्रदान केले जाणार आहेत. मिरज ही आरोग्य पंढरी म्हणली जाते. तर पूर्वी खास हृदयरोगावर उपचार घेण्यासाठी मिरजेत जिल्हा तसेच बाहेरच्या राज्यातून आणि किंबहुना परदेशातून रुग्ण उपचारासाठी येत होते. तर आता मिरज सिव्हिल रुग्णालयात लवकरच कॅथलॅब मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली आहे. तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे असून त्याचा प्रश्न लवकर सोडवू असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. तर यावेळी खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा संसदेत याबाबत बोललो असल्याचं सांगत याचा पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं. तर मिरज आणि सांगली येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण खात्यांव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समिती आणि आमदार फंडातून भरघोस मदत देणारे माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खडे यांचं सुद्धा यावेळी कौतुक करण्यात आलंय. तर माजी मंत्री सुरेशभाऊ खडे यांनी गोरगरीब रुग्णांसाठी आणखी सुविधेसाठी लागेल ती मदत आणि फंड उभा करू असं आश्वासन दिलं. तर यावेळी खासदार विशाल पाटील यांच्याकडून सांगली आणि मिरजेतील रुग्णालयांसाठी 10 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सुरेशभाऊ खडे, खासदार विशाल पाटील आणि आमदार इंद्रिस नायकवडी यांचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे यांनी आभार मानले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियांका राठी, माजी नगरसेवक जमील बागवान, गजेंद्र कल्लोळी, योगेंद्र थोरात, अथर नायकवडी यांच्यासह वैद्यकीय विद्यार्थी, स्टाफ, डॉक्टर्स उपस्थित होते. आम्ही SOP दिलेली आहे ना, त्यासाठी वेगळे बेड तुम्ही तयार करा. GB सिंड्रोमसाठी औषधं दिलेली आहेत त्यांना, जिथं औषध कमी आहे तिथं औषधा पुरवठा केलेला आहे. कारण एक इंजेक्शन 40,000चं आहे, त्यामुळे किमान 5 इंजेक्शन द्यावे लागतात किमान. तर ती व्यवस्था आपण केली आहे. औषधाबद्दल कुठली मोफत औषध दिली जातील आणि त्या ठिकाणी सांगितलं आम्ही वेगळा तुम्ही थोडंसं त्यातच तुम्ही वेगळं हे करा म्हणून. खासगी हॉस्पिटलमध्ये अक्षरशः पेशंटना कापून घेऊन नका तुम्ही इकडे जा. पैसे कुठे देणार? 40,000 एका इंजेक्शन लागतात, देणार कुठले? साहेब सांगलेलं कायच मंत्री होतं की जो टाईप प्लॅन होता त्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या नातेवाईकाची राहण्याची व्यवस्था नव्हती. आता ती व्यवस्था आपल्याला करावी लागेल, कारण त्याची नातेवाईक रात्रभर राहतात, त्यांची दुरवस्था होते, जिन्यावर झोपतात. त्यासाठी आपण मिरजेला आपण करण्याचा प्रयत्न सर, कोरोना काळात विरोध केला. परंतु सांगली जिल्ह्यातले शेतकरी आता पुन्हा पहिल्यांदा रक्तानं पचलेले आहेत. आता फाशी लावून घेऊन असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांचा शक्तीपीठासाठी विरोध आहे, यावर तुम्ही काय बोलता? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध होता आपण, त्यामुळे आम्ही जे भूमी संपादन आहे ते रद्द केलेलं आहे. आता सांगलीचे लोक असतील, तुमच्या भावना खाडे साहेब मुख्यमंत्र्यांना पुढे मांडतील. पण शेतकरी आज टोकाची भूमिका घेतात. लोकप्रतिनिधी आहेत ते कोल्हापूरमध्ये म्हणते, पण कोल्हापूरमध्ये सध्या गुरुवारी राज्यव्यापी परिषद घेतात आणि कोल्हापूरमध्ये विरोध नाही असं म्हणतात. 80 गाव आहेत, टोटल 80 गाव कोल्हापूरमध्ये भूमी संपादन आपण नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे. आज शक्तीपीठ मार्ग कोल्हापूरनातून जाणार नाही. आता नवीन काय अलाइनमेंट करणार आहेत काय ते काय आमच्यासमोर आलेलं नाही. ते हे बघा, सांगलीला आता रोड होणार आहे, कोल्हापूर हायवेला लागला. हायवेचं जायचं शंकेश्वर मार्गे गोव्याला जायची चिंता आपल्याला का? तो येणार आहे सांगलवाडीपर्यंत इकडे येणार आहे, इकडून तो रस्ता कोल्हापूरला बघा. आता जो रस्ता आला आहे सोलापूरवरून, तो थेट आता नवीन आता तुमचं कोल्हापूरपर्यंत जाणार आहे. कोल्हापूरला हायवेला जोडणार, तो हायवेला जोडायचं, तर त्या बाजूला वळायचं. आपलं गोव्याला जायचंय ना, देवांसाठी केलं. गोव्याला जायचं. शक्तीपीठला गोव्याला जाण्यासाठी कोल्हापूर हाच त्यांच्या समोर पर्याय आहे. तुम्ही काय नाही, आम्ही व्यवस्थित त्याला लाईन काढून दिलेली आहे. तुम्हाला गोव्याला सोयीचं होईल असं नाही करतोय आणि आपण देऊ. मुश्रीफ साहेब, सांगलीचं जे हॉस्पिटल आहे ते रत्नागिरी, सोलापूर किंवा या ठिकाणी, पण औषधाचा पुरवठा अजून सुद्धा होत नाही. बाहेर चिठ्ठ्या दिल्या जातात, कारण का जे काय गरीब लोक येतात बाहेरचे, कर्नाटकमध्ये सुद्धा येतात, पण सिव्हिलमध्ये अजून थोडं सुविधाचं. आमच्या विभागानं चिठ्ठी बंद केलेली आहे. मी आणि पुन्हा त्याला सूचना दिली, चिठ्ठ्या नाही. 30% आपल्याला जो बजेट येतं आहे ते आम्ही पूर्णपणे डीनना देतो. डीनना आम्ही त्याचे अधिकार दिलेले आहेत. DPDCला जे निधी येतो ते औषध खरेदीचे अधिकार
जिल्हाधिकाऱ्यांनी डीननी करायचे आहेत. त्याशिवाय महात्मा फुले जीवनदायीतून जो पैसा येतो पीएल अकाउंटवर ते सुद्धा अधिकार त्यांना दिलेले आहेत. आता औषधाच्या चिठ्ठ्या द्यायच्या नाहीत, औषधाला पैसे कमी पडले जाणार नाहीत हे ठाणकावून आम्ही त्यांना सांगितलं आहे. तशी अडचण असेल तर आपण डीनवर सुद्धा कारवाई करू. तुम्ही 100 बेडची